असं इकडे इथे हा मी वाचितो. त्यांचं म्हणणं लांडे साहेब सुद्धा उपोषणाला बसणार का? सांगितलं उपोषणाला बसणार बघा तुम्ही जाहीर केलेला शेवटी आणि पहिल्यापासून जनता इथं मी जनता जिथं जनतेचा आदेश झाला जेवण म्हणजे उपोषणाला बसणार. इथे आता त्यांचं काय म्हणणं आपण मगाशी वाचून दाखवलं, पण बाकीचं पत्रकारांचं म्हणणं आहे तर तुमच्या आजच्या ग्रामसभेत काय काय ठरलं. या ठिकाणी आजच्या आमच्या या विशेष ग्रामसभेमध्ये जी 4 ऑगस्ट 2026 रोजी अदानी प्रकल्पाच्या संदर्भात विशेष ग्रामसभा आम्ही लावली होती. त्या ग्रामसभेमध्ये अशा पद्धतीने ठराव करण्यात आले. पहिला ठराव सर्वांमध्ये मंजूर करण्यात आला का आपल्या हद्दीमध्ये म्हणजे आमच्या आजनवळा ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये 2 नोटीस बोर्ड लावण्यात येणार आहेत. तर जे कोणी पर्यटक येणार असेल किंवा कोणी सर्वेक्षणासाठी येणार असेल तर ग्रामपंचायतच्या परवानगीशिवाय तुम्ही या आजनवळा ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये कुठलंही सर्वेक्षण व कुठल्याही प्रकारचं पर्यटन करू शकत नाही, असं सर्वांमध्ये हा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर 2 नंबरचा ठराव तलाठी भाऊसाहेबांना एक जे 7 बारे असतात 7 बारे 8चे उत्तर जे तलाठी भाऊसाहेबांकडून दिले जातात शेतकऱ्यांना, तर मुळात जर शेतकरी आहे त्याच शेतकऱ्याला स्वतः असल्याशिवाय 7 बारा देण्यात येऊ नये अशा पद्धतीचा एक तलाठी भाऊसाहेबांना ठराव देण्यात येणार आहे. त्याचं मागचं कारण जो अदानी प्रकल्प जोपर्यंत या ठिकाणी हा विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत हा ठराव आमच्या ग्रामपंचायतीने देण्यात भाऊसाहेब तलाठी भाऊसाहेबांना देण्याचे ठरवले. 3 नंबरचा ठराव असेल फॉरेस्ट ऑफिस जे फॉरेस्ट हद्दीमध्ये जी जागा आहे, फॉरेस्ट आमच्या ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये जे फॉरेस्ट जागा आहे, जे क्षेत्र फॉरेस्टचं, त्यांना देखील वन हक्क समितीच्या माध्यमातून जो कायदा आहे वन समितीच्या माध्यमातून त्या कायद्याच्या त्यांना एक पत्र देण्यात येणार आहे. तर तुम्ही कुठल्याही पद्धतीचा पत्र व्यवहार किंवा कुठल्याही पद्धतीचा कागद ठराव तुम्ही अदानी प्रकल्पासंदर्भात देऊ नये अशा पद्धतीचा एक ठराव करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे 4 नंबरला ग्रामपंचायतच्या परवानगीशिवाय कुठल्याही बिगर आदिवासी शेतकऱ्याच्या नावावर जमीन करण्यात येणार म्हणजे जो शेतकऱ्यांचं जमिनी खरेदी विक्रीसाठी जी परवानगी लागते, जो बिगर आदिवासी असेल किंवा आदिवासी असेल त्यासाठी ग्रामपंचायतचा ठराव असल्याशिवाय कुठल्याही शेतकऱ्याला ती जमीन विकता येणार नाही अशा पद्धतीचा ठराव करण्यात आलेला आहे. त्यानंतर जलसंपदा विभागाचे पत्र हे कसे झाले, जलसंपदा विभागाला पत्र द्यायचे आपल्याला पाण्याचं उचलणार. हा म्हणजे 5 नंबरचा ठराव जो करण्यात आला आहे जलसंपदा विभागाला, जे पाणी तुम्ही उचलणार आहे, जे अदानी प्रकल्पासाठी पाणी जाणार आहे त्याच्यामुळं पूर्व भागात देखील पाण्याचा तुटवडा भागणार आहे भविष्यामध्ये. त्यानंतर सर्वत्र पाण्याचा टंचाई जवळजवळ काहीतरी 1 TMC का 2 TMC पाणी कमी पडणार आहे. त्या संदर्भातला एक जलसंपदा विभागाला ठराव देण्यात येणार आहे. 6 नंबरचा ठराव आहे ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये सुनावणी ठेवण्यात आलेली आहे आणि त्याला परवानगी म्हणजे हा सगळ्यात महत्वाचा ठराव आहे. जी सुनावणी आज तुमच्या 21 ऑगस्टला आजनवळा शासकीय आश्रम शाळे या ठिकाणी होणार आहे. त्याच सुनावणीला आजच्या या ग्रामसभेमध्ये सर्वांमते ठरवण्यात आलेले की ती सुनावणी आमच्या इथं कोणाच्या परवानगी तुम्ही घेताय, कुठल्याही पद्धतीचा ग्रामपंचायतला पत्र व्यवहार नाही, कुठल्याही पद्धतीने तुम्ही आजपर्यंत कळवलं नाही ग्रामपंचायतीला, ही सुनावणी तुम्ही कोणाच्या परवानगी घेताय. म्हणजे त्याच्यासाठी तहसीलदार साहेब असतील, कलेक्टर असेल या प्रांत साहेब असतील यांना पत्र व्यवहार करण्यात येणार आहे. आणि 7 नंबरचा जो ठराव आहे 7 नंबरचा जो ठराव आहे अदानी ग्रीन लिमिटेड एजन्सी अदानी प्रकल्पाच्या संदर्भात जो आहे, तर या प्रकल्पाला जो प्रकल्प होतोय आमच्या आडोशी या ठिकाणी तो प्रकल्प आम्ही होऊन देणार नाही, कुठल्याही परिस्थितीत होणार नाही अशा पद्धतीचा ठराव आम्ही आज करत आहे. आणि त्या सदरचं पत्र आम्ही तहसीलदार असतील, कलेक्टर असतील, प्रांत असतील आणि त्यानंतरची पायरी जी आहे आमची, जो राज्यपाल महोदय त्यांना आम्ही आजच्या या ग्रामसभेचा ठराव या माध्यमातून आज तुमच्या मीडिया माध्यमातून सांगतो, त्यांना हा ठराव देणार का आमच्या आजनवळ्याच्या हद्दीमध्ये हा प्रकल्प झाला नाही पाहिजे अशा पद्धतीचा हा ठराव करण्यात आला आहे.
आणि त्यानंतर 8 नंबरचा जो ठराव केला आम्ही, तर याच्यासाठी जी समिती नेमणार आली त्यामध्ये नुसतं आमचा गाव नव्हे तर जी 17 ग्रामपंचायती घेतलेल्या आहेत त्या 17 ग्रामपंचायत सदस्य या भागातील ज्येष्ठ नेते असतील, सर्व पदाधिकारी असतील, अशा पद्धती जवळजवळ 55 लोकांची लांडे साहेब आपण ती कमिटी केली आणि त्या कमिटीचं नाव दिलं आपण अदानी हटाव सह्याद्री बचाव समिती. अशा पद्धतीचं आपण हे कमिटी स्थापन केलं आणि त्या कमिटीचं मार्गदर्शक नव्हे तर अध्यक्षस्थान देखील अध्यक्ष साहेबांना आम्ही सर्वांमते या ठिकाणी नेमलेलं आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली ही टीम काम करेल. म्हणजे इथं कुठलाही पक्ष नाही, कुठली संघटना नाही, तर सर्व आदिवासी समाज बांधवांची ही कमिटी आहे. आदिवासीच नाही तर बिगर आदिवासी देखील या कमिटीमध्ये आहेत. अशा पद्धतीची कमिटी जवळजवळ 55 लोकांची कमिटी आपण गठीत केलेली आहे. अशा पद्धतीचा हा आजचा ग्रामसभेचा कार्यक्रम आमचा. तुम्ही ग्रामपंचायतीचे कोण सरपंच? मी आजनावळे ग्रामपंचायतचा सदस्य आहे आणि सरपंच कुठे? आमच्या सरपंच मॅडम इथे. मॅडम आता जे काय ठरलं याला तुमची मान्यता आहे? तर अशा पद्धतीने सर्वांमध्ये हा ठराव आज पास करण्यात आलाय. आता त्यानंतर मी आमच्या सरपंचांच्या परवानगीने आजची ग्रामसभा संपली अशी जाहीर करण्याच्या आधी ज्या आज ग्रामसभेला, या विशेष ग्रामसभेला तालुक्यातून जे सर्व मान्यवर उपस्थित राहिले त्यामध्ये प्रामुख्याने आदिवासी समाजाचे नेते देवरामजी लांडे साहेब असतील, सुरेशभाऊ वाजगे असतील, बाळासाहेब सदाकाळ असतील, त्याचप्रमाणे संजय साबळे असतील, लक्ष्मण जोशी साहेब असतील, आमचे गावचे सेवानिवृत्त गट विकास अधिकारी निर्णय साहेब असतील, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व पत्रकार बांधव जे तुमच्या माध्यमातून आमचा आवाज आज महाराष्ट्र नव्हे तर देशामध्ये पोहोचणार आहे. सर्व मीडियाचे सर्व पत्रकार बांधव सर्वांचं आमच्या सरपंचांच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने आम्ही आभार मानतो आणि आमच्या गावच्या लोकनियुक्त सरपंच अरुणाताई घोटकर यांच्या परवानगीने आजची ही विशेष ग्रामसभा संपली अशी जाहीर करतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.